हॅलो फ्रेंड्स, तर आज माझ्या तोंडून ऐका माझी फजिती ती कशी. कधी कधी आपली ट्रिप खूप एन्जॉय करतो, पण ज्या गोष्टीसाठी गेलो ती गोष्ट आपल्यासोबतच घडतच नाही. म्हणतो ना, प्रवास सुंदर असतो कधी कधी, आणि जिथं आपण जायचं ते चांगलं वाटत नाही. म्हणजे तसंच काहीतरी आज माझ्यासोबत गडबड झालेली आहे. आणि त्याच्या आधी आपण सुरुवातीपासून व्हिडिओ पाहूया. तर आदल्या दिवशी मी जेव्हा मुंबईला निघणार त्या दिवशी माझे डोळे दुखत होते, डोकं दुखत होतं खूप, म्हणून मी माझ्या डॉक्टरकडे गेले. माझे एकच डॉक्टर आहेत, डोळ्यांचे वेगळे, थेरपिस्ट वेगळे आणि बाकीचे ट्रीटमेंटसाठी ते वेगळे. एकच डॉक्टरकडे जाते मी आणि खूप छान ट्रीटमेंट देतात सर. पण मी गेले तेव्हा ते नव्हते तिथं. मला मॅडम सोबत यावेळेस व्हिडिओ काढावा असं बोलले होते. डोळ्यांचं तपासणी करण्यासाठी 2 महिने नाही येत. तर आम्ही जाऊन तिथं दुसऱ्या डॉक्टरशी भेटलो, बोललो, गोळ्या आणि ड्रॉप घेतले आणि आलो. आणि खरंच लगेच फरक पडला ड्रॉप टाकल्यानंतर. आणि असं आम्ही आणि विकास सर रस्त्याने काहीतरी आठवलं. आम्ही त्याच्यावर थोडीशी मज्जा करत होतो, खूप हसलो आम्ही. मलाच कळत होतं म्हणून थोडासा व्हिडिओ काढला आणि मग आम्ही घरी निघालो. घरी गेल्यावर अचानक ठरलं की चला आपण जाऊ मुंबईला. मग कशाला आता चलो हम चल रहे हैं, बाय बाय. 12, 11:30, 12 वाजता पोहोचलो असेल आणि रात्रभर झोपच नाही आली मला. नवीन ठिकाणी झोप येत नाही. त्यानंतर सकाळी अचानक की चला आपण अलिबागला जाऊ. बाय बाय. तर अलिबागला जायची पण माझी इच्छा. जेव्हा तुमची इच्छा नसते आणि तुम्ही बळत जाता तेव्हा काहीतरी असं चुकीचं घडतं. तुम्हाला व्हिडिओच्या शेवट कळेल की काय घडलं, काय झालं. तर खरंच पहिल्यांदा ही अशी आमची ट्रिप झाली की जिथं मला अजिबात आवडलं नाही. तर माझं आवरून वगैरे झालं तर पायला नेलपेंट लावायची राहिली होती. त्यात मी छोटीशी क्लिप ॲड केली की नेलपेंट लावून घेतली, कारण मला लावता येत नाही, मला दिसत नाही. तर मला लक्षात वाकलं ते नीट लागत नाही मला लावता येत. म्हणून आम्ही पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं घेऊन निघालो. गाडीमध्ये बसून जातानाच आम्हाला सीएनजी पंप बद्दल, गॅस बद्दल एवढी 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 डेस्टिनेशन के ऊपर पहुंचने के बाद असं हायपर होऊ नका. ब्लॅक गर्दी नाहीये, एकदम खूप घोळ चालला होता. भेटते, पेट्रोल आहे, त्याच्यामुळे सगळं आहे. गॅस फक्त 25 दिवसाला का 45 दिवसाला 1 तास मिळणार आहे असं चालू आहे. बाकी गॅस बंद झाला नाही युद्धाचा, आणि गॅसचा काही संबंध नाही अशा न्यूज आम्ही कालच बघितली. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, गॅस भरपूर भेटतात आपल्याला. घरगुती गॅस किती लागतो तेवढा सगळ्यांना मिळणार आहे. तर टेन्शन घेऊ नका, रांगेत लागू नका, विनाकारण तुमचा वेळ वाया घालू नका. आपल्याला 45 दिवस एक टाकी आरामात जाते. मग त्या टायर मध्ये पण हवा भरली, कारण गाडीला फुल हमारे साथ कहाँ जा रहे हैं, हम क्या खाने वाले हैं. लाईव्ह मध्ये सांगितलं की हे कोण येतं. आम्ही म्हणतो हे माझा बॅग उचलणार आहे, आमचा ड्रायव्हर आणि एक माझे फोटोग्राफर. मुंबई के रस्तों को लोगों ने बदनाम करके रखा है कि इधर बहुत ट्रैफिक होता है. एकदम प्यारे रोड है, कोई रोड पे नहीं है. असं असतं तसं असतं. मत बोलो, मुंबई शांत आणि छान सरळ रस्ता आहे. जसं घरातून निघालो तो आणि मस्त ब्रेकफास्ट केला. आणि त्यासोबत मी लाईव्ह घेत होते, लाईव्हवर पण गप्पा चालू होत्या. पण त्या हॉटेलमध्ये खूप जोरात डीजे लागला होता, त्याच्यामुळे मला तिथं व्हिडिओ व्हॉईस रेकॉर्ड करता नाही आला किंवा लाईव्ह मला बोलता नाही आलं. तर छान होता. साबुदाण्याची खिचडी, डोसा, मिसळ आणि अजून एक डोसा मैसूर घेतला. तर असा आम्ही मस्त नाश्ता केला थोडा थोडा सगळ्यांनी. आणि परत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि लाईव्ह घेत घेत मला कंटाळा आला होता की लाईव्ह पण घेते आणि एक जण चल मला त्यांना इग्नोर केला आणि पुढे निघालो. तर हे आम्हाला लागला होता पेनचा रोड. पेन पासून पुढे निघाला पाणी साठलेलं आहे इकडं. तर इकडं बघितलं मी सगळीकडे ते पाणी साठवलेलं असतं ना, ते पाणी बघूनच मला अरे वा मस्त. पोचाच्या आग थोडंसं पाणी दिसलं की आपल्याला वाटतं समुद्राचं पाणी आलं म्हणजे अलिबाग आलं. असं नाहीये. तिथून पुढं परत आम्हाला 25 किलोमीटर जायचं होतं. आणि जाताना असा रस्ता बघून ते नाही का मला गाणं 25 सुरमे गाते हे भवरे गुणगुणाते हे. आणि सुरुवातीला मी जो डान्स दाखवला ना ते चुनरी 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 ह्या गाण्यावर होता. तर ते कळलं नाही. आणि हा भला मोठा नजर लागली. लगेच ट्रॅफिक नाही, नजर लागताच ट्रॅफिक कुठं गेलं माहीत नाही, लगेच ट्रॅफिक सुटलं. आणि आम्ही सरळ निघालो अलिबाग बीचवर. आता अलिबाग बीच जवळ आलो म्हणून आम्ही खूप एक्सायटेड होतो. आणि जो घाट असा सर्रकन पार झाला, त्या घाटात ना इतकी गाडी फास्ट गेली की गर्दी अजिबात लागली नाही, कुठंच ट्रॅफिक नाही, काय नाही. पण पोटात कावळे पण. बीचवर पोहोचलो आम्ही आणि मला चला आता खूप एन्जॉय करायचं आपल्याला बीचवर, म्हणून आम्ही मस्त गॉगल्स आणि मी पण ट्राय करून वेगवेगळे गॉगल. मला काही गॉगल आवडला नाही, पण बाकीच्यांनी घेतला गॉगल. मग आम्ही पुढे गेल्यावर आमचा झाला पोपट. तो कसा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कळेल. तर आई शपथ, कुणी जाणार असाल अलिबागला, अलिबाग बीचवर तर अजिबात जाऊ नका. पैसे वेस्ट, टाईम वेस्ट, सगळं वेस्ट. आणि इतकं ऊन आहे. आणि तिथं गेल्यानंतर मला तिथल्या डॉगची जी बघितली पेन गाव काहीतरी आहे आणि पेवनाडा असं काहीतरी गाव आहे. त्या गावात तर कुत्र्यांचे असले हाल आहेत ना, पोटात चिटकून गेलेले आहेत, हाडं निघालेत, सावलीत कोणी बसू देत नाही, पाणी प्यायला नाही, त्यांचे खूप हाल आहे. यार तिथं कोणी असेल ही व्हिडिओ बघत असेल तर प्लीज जाताना त्यांना काहीतरी खायला घालायचं, पाणी प्यायला देत जा प्लीज. खूप उपकार होतील तुमचे. आता परत मी कधी चुकून पण या बीचवर जाणार नाही, या रस्त्याने जाणार नाही, कारण मला असा तिरस्कार झाला या
ठिकाणचा, कारण इथं लहान लहान पिल्लं, त्यांना ऑपरेशन केलेलं नाही आहे, त्यांचे लेकरं असे चालता पण येत नाही, इतके वीक झालेले, त्यांना खायला भेटत नाही. तिथं उंट होते, त्या उंटाला असं उन्हामध्ये बसवलेलं होतं. ते सगळं बघून माझं मन असं खूप म्हणजे मला ती ट्रिप अजिबात आवडली नाही. माझं कशात मन लागत होतं, फोटो पण काढू वाटत नव्हते, व्हिडिओ पण काढू वाटत नव्हते. म्हणून मी कुठेही व्हिडिओ फोटो न काढता स्वतःचे रील्स नाही काढल्या, काहीच नाही. पण विकास सर बोलले एक तर काढ, एवढ्या लांब आलीस तर. मग म्हणलं मग ठीक आहे, त्या अलिबाग ह्या नावाला धरून म्हणलं हे अलिबाग मला अजिबात आवडलेलं नाही, कारण तिथं माझ्या मुक्या जनावरांचा खूप छळ झाल्यासारखं होतं. उपाशी तापाशी, खायला नाही, पाणी नाही, बसायला जागा नाही, गाड्यांच्या खाली बसतात लोक, होतात. तर हे बघून माझं मन खूप दुखावलं गेलं आहे आणि खरंच वाईट परिस्थिती आहे. त्यानंतर आम्ही खूप निघालो तिथून रिटर्न, की चला आता जायचं पुण्याला, मला नाही आता फिरायचं. मला खूप असं विचित्र वाटत होतं. रस्त्याने जिकडं तिकडं कुत्रे मांजरी हे बघून माझं मन अस्वस्थ झालं होतं. मग आता 3 वाजले आम्हाला जेवायला. त्यांनी विकास सरांनी जिथं जेवायला गाडी थांबवली, तिथं पण एक मांजर होती आणि एक छोटी कुत्री होती. पण ती कुत्रीला त्याने हॉटेलवाले बोलले आम्ही त्यांना भरपूर खायला देतो मॅडम, काही काळजी नाही, इथं एकदम चांगले आहेत. आणि खूपच चांगली होती ती कुत्री. तिथं त्यांच्याशी बोलले, गप्पा मारल्या आणि मस्त हॉटेलचा व्ह्यू बघितला आम्ही. खूप सुंदर हॉटेल आणि जेवणही चांगलं होतं. आमच्या विकास सर लगेच झोका खेळायला लागले आणि आमच्या मनूची आम्ही आठवण केली. मनूला प्रॉन्स खूप आवडतात आणि या शनिवारी प्लीज असं म्हणू नका का खाल्लं, कारण परत कोकणात मी आयुष्यात कधी जाईल का नाही मला माहित नाही, कारण ही अवस्था नाही. अलिबागला तर कधी जाणार नाही, कारण लेकरांचे असे हाल करतात ना, बघून माझ्या पोटामध्ये कसं कालवत होतं माहिती का? हे बघा बाथरूमचा व्ह्यू बघा तुम्ही, बाथरूमला आणि व्ह्यू बघा. मला सांगितलं होतं तू बघ बाई काय खायला मागवायचे, मला तर काही दिसतच नव्हतं काय मागवू, कारण एवढं खायला होतं, नॉनव्हेज व्हेज काय खायला काही कळत नव्हतं. शेवटी मी सुरमई थाळी मागवली, एक सुरमई थाळी आणि एक प्रॉन्स थाळी मागवली आणि मग जेवणाचा आस्वाद घेतला. काय करणार. आणि तो पण दादा बोलला, अरे आमच्या इकडं हे सगळं चालतं, असं काही नाही, तुम्ही खूप नियम करता लोक तुम्ही तिकडं, आमच्याकडं तर सणावाराला सगळीकडे हे मासे चालतात रोजच, आमचं हे शेती आहे म्हणे माशांची, त्यामुळे आमच्याकडचं फूड हेच आहे, तर चला एन्जॉय करू म्हणून केलं. कधी घरी तर कधी खात नाही, पण आज मी तिथं ट्राय केलं, कारण परत मला नाही वाटत ते, मला असं खूप विचित्र वाटलं. त्यानंतर आम्ही तिथल्या कॅटला दिलं खाऊ आणि तिथल्या डॉगला पण दिलं. थोडंसं मनाला समाधान वाटलं. पुढे गेल्यावर खूप सारे डॉग दिसले की कचऱ्यामधनं काय शोधून खात होते, उन्हामध्ये बसले होते. आई शपथ डोळ्यात पाणी आलं माझ्या, यार प्लीज त्यांना कोणी दिसलं तर मदत करत जा. आम्ही पण थांबून तिथं जितकं होईल तेवढं केलं. पण तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की ह्या मुक्या प्राण्यांवर जीव लावा, प्रेम करा, नाही तर काय होईल त्यांचं देव जाणे. तसंच आम्ही जेवण वगैरे केलं, बिल पे करून तिथं मी तिथल्या मनी माऊला आणि तिथल्या डॉगला भेटून आम्ही पुढं निघालो आणि मला चला आता घरी जायचं, कुठं जायचं नाही. जाताना असं मस्त आवरून गेले होते आणि येताना बघा माझा अवतार कसा झाला होता, काहीच कळत नव्हतं. खूप डोकं दुखत होतं, मला सत्संगला जायचं होतं, ताईकडे जायचं होतं. मी मला कुठं नाही जायचं, माझं मन पूर्ण नाराज झालं होतं. रिटर्न मुंबईमध्ये आलो आम्ही, बघितलं तर बघा मुंबईचा रस्ता चांगला होता आणि खूप साऱ्या बिल्डिंग अगोदर बघून वाटायचं मुंबई कशी असेल. आल्यावर कळलं की मुंबई पुणे कुठेही जात नाही, एकसारखेच घर, एकसारखाच रस्ता, एकसारखीच माणसं. बरं काही तर फक्त मुक्या जनावर त्यांच्यासाठीच कोणी नाही. प्लीज मुक्या प्राण्यांना प्रेम करा, पाणी द्या, खायला द्या.